रोज सकाळी आपण तयार झाल्यानंतर आपला चेहरा बघतो, परंतु तुम्ही कधी आपल्या पायांकडे बघितलं आहे का? पायांकडे लक्ष दिलं आहे का? पायांकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, जर आपल्या पायामध्ये काही बदल दिसले तर समजून घ्या तुमच्या शरीरामध्ये काही मोठे आजार तयार होत आहेत। जसं की पायावर सूज येणं, पायाला मुंग्या येणं किंवा पायाचा रंग बदलणं। पायावर दिसणाऱ्या अशा वेगवेगळ्या लक्षणांवरून आपल्या शरीरामध्ये कोणते आजार होत आहेत हे आपल्याला समजतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या पायातील मुंग्या येणं, सूज असणं हे सर्व आपल्याला नेमकं काय सांगत असतं याबद्दलची माहिती बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजीवार। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण रोज आपला चेहरा पाहतो, परंतु पायाचं निरीक्षण कधीच करत नाही। बऱ्याचशा आजारांमध्ये आपल्या पायांमध्ये बदल झालेले दिसतात, काही लक्षण आपल्या पायांवरच दिसतात। तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे पायावर सूज येणं। पायावर सूज येण्याची वेगवेगळी कारणं असतात। तर सगळ्यात साध्या कारणांमध्ये समजा आपण जास्त वेळ बसून राहिलो, जास्त वेळ उभा राहिलो, त्यामुळे सुद्धा सूज येते। जर आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असेल तरी सुद्धा सूज येऊ शकते। दुसरं म्हणजे उष्ण वातावरणामुळे सुद्धा आपल्या पायावर सूज येऊ शकते। आणि सगळ्यात साधं कारण म्हणजे जर आपण टाईट चप्पल किंवा टाईट शूज घातले तर त्यामुळे सुद्धा आपल्या पायावर सूज येऊ शकते। परंतु आपल्या शारीरिक आजारांमध्ये देखील काही कारणांमुळे सूज येऊ शकते, जसं की हृदयविकार। जर हृदयामध्ये काही समस्या निर्माण झाली, हार्टकडे जास्त पंपिंग झालं नाही तर त्यामुळे सुद्धा आपल्या पायावर सूज येऊ शकते। दुसरं कारण म्हणजे किडनीच्या समस्या। जर किडनी व्यवस्थित फिल्ट्रेशनचं काम करू शकली नाही तर आपल्या शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन होतं आणि त्यामुळे पायावर सूज येऊ शकते। तिसरं म्हणजे लिव्हर संबंधित समस्या, प्रोटीन डेफिशियन्सी। प्रोटीनच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्या पायावर सूज येऊ शकते। त्यानंतर ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा प्री डायबेटिक आहात अशा लोकांमध्ये सुद्धा पायावर सूज येऊ शकते। हायपोथायरॉइडिझम असेल अशा वेळी सुद्धा पायावर सूज येऊ शकते। आणि व्हेरिकोज व्हेन्स, शिराजाल जर असेल तरी सुद्धा पायावर सूज येऊ शकते। गर्भवती स्त्रियांमध्ये सुद्धा पायावर सूज येऊ शकते। दुसरं म्हणजे जर तुम्हाला त्या पायाच्या ठिकाणी काही लागलं असेल, जखमा असेल तर त्या जखमांमुळे सुद्धा पायावर सूज येऊ शकते। आणि काही औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे सुद्धा पायावर सूज येऊ शकते। जर तुमच्या पायावर सूज असेल तर आपल्या पायावर सूज येण्याचं कारण आधी जाणून घ्या। त्यानंतर पुढील प्रमाणे तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात। झोपायच्या वेळेस डोक्याच्या खाली उशी घेण्याच्या ऐवजी पायाखाली उशी ठेवावी, म्हणजे लेग एलिव्हेटेड ठेवावेत, त्यामुळे सूज कमी व्हायला मदत होते। आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी करावं, रोजच्या रोज हलका व्यायाम करा। जास्त वेळ एकाच ठिकाणी उभे राहू नये। जर चप्पल शूज टाईट घालत असाल तर योग्य मापाची शूज आणि चप्पलचा वापर करावा। त्यानंतर औषधांमध्ये तुमच्या सूज येण्याचं काय कारण आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने शोधून काढा। डॉक्टर तुम्हाला डायुरेटिक्स देतात, जेणेकरून लघवीच्या मार्गे ही सूज कमी व्हायला मदत होते। आयुर्वेदिक औषधांमध्ये पुनर्नव्याचा काढा जर तुम्ही घेतला तर सूज कमी व्हायला मदत होते। आणि मुख्य म्हणजे पायावरची सूज कमी करण्यासाठी मूळ आजाराची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरं लक्षण म्हणजे पाय नेहमी गार पडणे। बऱ्याच वेळा हे सामान्य लक्षण असू शकतं, परंतु काही आजारांमध्ये देखील अशा समस्या निर्माण होऊ शकते, जसं की रक्तप्रवाह व्यवस्थित न होतं। जर ब्लड सर्क्युलेशन जर पायाकडचं व्यवस्थित नसेल तर त्यामुळे सुद्धा पाय गार पडू शकतात। जास्त वेळ बसून राहिल्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांचे पाय गार पडतात। थायरॉइडच्या समस्यांमध्ये बऱ्याच जणांना थंडी जाणवते, त्यामुळे पाय गार पडू शकतात। तिसरं कारण म्हणजे रक्ताची कमतरता, ॲनिमिया। जर तुम्हाला ॲनिमिया असेल तर रक्तातील ऑक्सिजनची लेवल कमी असते आणि त्यामुळे आपले पाय गार पडू शकतात। जर तुम्हाला मधुमेह असेल तर त्यामध्ये सुद्धा पाय गार पडण्याचे चान्सेस असतात। पाचवं कारण म्हणजे ताणतणाव। बऱ्याच वेळा ताणतणावामुळे सुद्धा आपले हातपाय गार पडतात, कारण की स्ट्रेसमुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या आकुंचन पावतात आणि हातपाय गार पडतात। थंडीच्या दिवसामध्ये, पावसाळ्यात म्हणजे थंड वातावरणामुळे सुद्धा आपले पाय गार पडू शकतात। जर तुमचे देखील पाय गार पडत असेल तर त्यामागचं नेमकं कारण काय आहे ते आधी जाणून घ्या। जर वारंवार पाय गार होत असतील तर उबदार जागी राहा, सॉक्सचा यूज करू शकता। जास्त वेळ एकाच जागी बसून राहू नका, कारण की त्यामुळे सुद्धा पाय गार होण्याचे चान्सेस असतात। त्यानंतर कोमट पाण्यामध्ये
10 ते 15 मिनिटापर्यंत पाय बुडवून ठेवा. ॲनिमिया असेल तर आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करा. व्हिटॅमिन B12 युक्त आहाराचं सेवन करा आणि मुख्य म्हणजे पुरेसं पाणी प्या. आणि समजा वारंवार पाय गार पडत असतील, मुंग्या येत असेल, बधीरपणा जाणवत असेल तर आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेट द्या. त्यानंतर पायाचं तिसरं लक्षण म्हणजे पायाचा रंग बदलणे, काळपट होणे, निळसर होणे. जर पायाचा रंग काळपट झाला असेल तर टॅनिंगमुळे सुद्धा पायाचा रंग काळपट होऊ शकतो. घर्षणामुळे सुद्धा पायाच्या घोट्याच्या ठिकाणचा रंग हा काळसर असतो किंवा बूट चप्पलमुळे सुद्धा पायाच्या रंगामध्ये बदल होऊ शकतो. पायाची स्वच्छता नीट न केल्यामुळे मृत त्वचेचा रंग शेवटी काळसर होतो, त्यामुळे सुद्धा पाय काळे दिसू शकतात. ही झाली सर्वसाधारण कारणं. परंतु काही आजारांच्या लक्षणांमध्ये सुद्धा पायाचा रंग बदललेला दिसतो. जसं की जर सर्क्युलेशन व्यवस्थित नसेल तर पायाचा रंग निळा पडू शकतो, जांभळट होऊ शकतो. जर पायांच्या बोटांना व्यवस्थित रक्त पुरवठा झाला नाही, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं नाही तर काळे निळे पडतात. ज्या लोकांना डायबिटीज आहे अशा लोकांच्या पायाचा रंग बदलू शकतो, पाय बधीर होऊ शकतात, त्या ठिकाणच्या जखमा लवकर भरत नाही. हार्मोन्सच्या बदलामुळे सुद्धा आपल्या त्वचेचा रंग बदलतो, त्वचा काळवंटे. थायरॉइड असेल, थायरॉइड सारख्या समस्यांमध्ये सुद्धा त्वचेचा रंग बदलतो आणि त्यामुळे पाय काळवंटलेली दिसू शकतात. जर तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स असतील तर त्यामुळे सुद्धा पायाचा रंग थोडासा निळसर, जांभळट अशा रंगाचा असू शकतो. पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांच्या झडपा जर निकामी झाल्या तर त्या ठिकाणी तपकिरी रंगाचे डाग पडतात. यालाच हेमोसिड्रिन डाग असं म्हणतात. जर पायाच्या खालच्या भागातील शिरांच्या आजाराचं म्हणजे व्हेनस टॅसिडर्माटायटिस असेल तर पायाच्या खालच्या भागाची त्वचा काळी पडते, लाल तपकिरी रंगाची. त्या ठिकाणी दाह, जळजळ असते, त्यावर पुरळ देखील असतात. पायाचा रंग बदलण्याच्या मागचं नेमकं कोणतं कारण आहे ते आधी जाणून घ्या. जर सिंपल सन टॅनिंगमुळे जर पाय काळवंटलेले असतील तर तुम्ही लिंबू, त्यामध्ये थोडंसं मध किंवा साखर ऍड करून त्याने स्क्रब सारखं करू शकता, जेणेकरून तो काळवंटलेलापणा कमी व्हायला मदत होते. बऱ्याच वेळा कोरडेपणामुळे सुद्धा पाय काळे पडतात, तर तुम्ही त्या ठिकाणी मॉइश्चरायझर लावू शकता. आणि मृत पेशींमुळे जर पाय काळवंटलेले दिसत असतील तर वेळच्या वेळी पायांची व्यवस्थित स्वच्छता करणं देखील गरजेचं आहे. पायामध्ये दिसणारं चौथं लक्षण म्हणजे पायाला मुंग्या येणं, पाय बधीर होणं, पाय सुन्न होणं. बऱ्याच वेळा सुया टोचल्यासारख्या वेदना देखील होतात किंवा पाय आहे की नाही अशी जाणीव होते. तर याची बरीचशी कारणं असतात. तर सर्वसाधारण कारण म्हणजे त्या ठिकाणचा रक्तप्रवाह व्यवस्थित नसणं, व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे सुद्धा मुंग्या येतात. तुम्ही नोटीस केलं असेल की तुम्ही जर बराच काळपर्यंत एका ठिकाणी बसून राहिलात तर उठताना पायाला मुंग्या आल्यासारखं होतं आणि मग पाय झटकल्यानंतर थोडंसं बरं वाटतं, कारण की त्या ठिकाणचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही किंवा पायापर्यंत व्यवस्थित रक्त न पोहोचल्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या मुंग्या येऊ शकतात. दुसरं कारण म्हणजे नसांवर दबाव. जर आपल्या नर्व्स असतात त्याच्यावर जर दबाव आला तर त्यामुळे सुद्धा पायाला मुंग्या येऊ शकतात. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे असं होऊ शकतं किंवा मणकेची एखादी नस दबली असेल तर त्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं. जसं की सायटिका नर्व जर दबली गेली असेल तर त्यामध्ये सुद्धा सायटिकामध्ये सुद्धा तुम्हाला पायाला वारंवार मुंग्या येऊ शकतात. तिसरं कारण म्हणजे डायबिटीज. मधुमेहामध्ये सुद्धा नर्व डॅमेज झालेली असते. डायबेटिक न्यूरोपॅथी जर तयार झाली तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला वारंवार पायाला मुंग्या येऊ शकतात. चौथं कारण म्हणजे व्हिटॅमिनची कमतरता. जर तुम्हाला व्हिटॅमिन B12 ची कमतरता असेल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला सतत पायाला मुंग्या येऊ शकतात. पाचवं कारण म्हणजे थायरॉइडची समस्या. थायरॉइडच्या समस्यामध्ये सुद्धा नसांची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे पायाला वारंवार मुंग्या येऊ शकतात. सहावं कारण म्हणजे ताणतणाव. ताणतणावामुळे आपल्या नर्वस सिस्टीमवर ताण येतो, नर्वस सिस्टीम थोडीशी वीक होते आणि त्यामुळे सुद्धा पायाला मुंग्या येऊ शकतात. जर तुम्हाला पायाला मुंग्या आल्या तर थोडंसं वेळ तुम्ही पाय झटका आणि थोडंसं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल यासाठी तुम्ही पाय खालीवर करू शकता, हाताने त्या ठिकाणी मसाज करू शकतात. जर तुम्ही डायबेटिक असाल आणि तुम्हाला डायबेटिक न्यूरोपॅथी होऊ नये असं वाटत असेल तर रोज रात्री झोपायच्या आधी पादाभ्यंग करावे. कोमट पाण्यामध्ये पाय भिजवून ठेवू शकता, जेणेकरून त्या ठिकाणचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होईल.
रोजच्या रोज स्ट्रेचिंगचे व्यायाम करावे, जेणेकरून सायटिका सारखे दुखणं कमी व्हायला देखील मदत होईल. आणि मुख्य म्हणजे पायाला मुंग्या येण्यामागचं आपलं कारण काय आहे ते आधी शोधून काढा आणि मग त्यानुसार आपली ट्रीटमेंट सुरू करा. पायामध्ये दिसणारं 5वं लक्षण म्हणजे पायाला भेगा येणं. तळपायाला भेगा हे सर्वसाधारण दिसणारे लक्षण जरी असलं, परंतु त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर पुढे चालून त्या भेगा वाढतात, त्यामधून रक्तस्राव होऊ शकतो, इन्फेक्शन देखील होऊ शकतं. म्हणून जर तुम्हाला तळपायाला भेगा झाल्या असतील तर त्याची त्वरित ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढणे, डिहायड्रेशन होणं, त्यामुळे तळपायाला भेगा पडू शकतात. बऱ्याच जणांना थंड वातावरणामुळे, थंड हवामानामध्ये, थंडीच्या दिवसामध्ये तळपायाला भेगा पडतात. तर अशा वेळी आपल्या तळपायांना रोजच्या रोज मॉइश्चरायझर लावावं किंवा तेलाने मालिश करावी. ज्या लोकांचं जास्त उभं राहायचं काम आहे, जास्त चालण्याचं काम आहे, अशा लोकांच्या तळपायाला देखील भेगा पडतात. म्हणून अशा लोकांनी आपल्या तळपायांना आराम मिळावा यासाठी रोज रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यामध्ये आपले तळपाय बुडवून ठेवावे. ज्या लोकांना कोरडेपणाचा त्रास वारंवार होत असतो, वारंवार तळपाय कोरडे पडतात, त्यामुळे भेगा पडत असतील, मॉइश्चरायझर लावावं, सॉक्स घालावे आणि चप्पलच्या ऐवजी शूजचा वापर करावा. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढतो, तळपायांना भेगा होऊ शकतात. आणि म्हणूनच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन B12 युक्त पदार्थांचा समावेश आपल्या रोजच्या आहारामध्ये करावा. जर तुम्हाला एक्झिमा असेल तर त्यामुळे सुद्धा पाय कोरडे पडू शकतात, किंवा जर तुम्हाला मधुमेह असेल तर त्यामुळे सुद्धा तळपायाला भेगा पडण्याचे चान्सेस असतात. थायरॉइड सारख्या समस्या असतील तर त्वचेमध्ये बदल जाणवतात, त्वचा कोरडी होते, त्यामुळे तळपायाला भेगा पडू शकतात. पायांच्या भेगांसाठी अजून आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय औषध आहे याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. बरेच जणांच्या तळपायाची आग होते, जळजळ होते, बर्निंग फीट असं याला म्हणतात. पायामध्ये काहीतरी तिखट घातले की काय इतकी जळजळ त्यांना होत असते, यालाच बर्निंग फीट, तळपायाची आग होणं असं म्हणतात. बऱ्याच वेळा जास्त वेळ उभं राहिल्यामुळे सुद्धा असं बघितलं जातं, किंवा ज्यांना प्लॅन्टर फॅसायटिस आहे अशा लोकांमध्ये तळपायाची जळजळ होते. मधुमेह लोकांमध्ये तर ही अगदी कॉमन बाब आहे की त्यांच्या तळपायाची आग होते, जळजळ होते. कारण की मधुमेही लोकांमध्ये डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे नसांवर परिणाम होण्याचे जास्त चान्सेस असतात. बऱ्याच वेळा डायबिटीज नसताना देखील नसांवर जर परिणाम झाला तर अशा लोकांमध्ये तळपायाची आग झालेली बघितली जाते. थायरॉइडची समस्या असलेल्या काही लोकांमध्ये देखील तळपायाची आग होऊ शकते. ज्या लोकांच्या शरीरामध्ये जास्त उष्णता असते अशा लोकांना देखील तळपायाची आग होण्याची समस्या भेडसावत असते. जर तुम्हाला किडनीच्या समस्या असतील, लिव्हर समस्या असतील, पचनच्या समस्या असतील तर अशा लोकांमध्ये टॉक्झिन्स शरीराच्या आतमध्येच राहतात आणि त्यामुळे सुद्धा तळपायाची आग होण्याचे चान्सेस असतात. जर तुम्हाला तळपायाची आग होत असेल तर अशा वेळी कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये पाय बुडून बसा. तुम्ही तळपायाला खोबरेल तेलाने मसाज करू शकता. शतधौत नावाचं औषध मिळतं, ते तुम्ही तळपायाला लावावे, त्यामुळे तळपायाची जळजळ कमी व्हायला, आग कमी व्हायला मदत होते. या व्यतिरिक्त आपण घरगुती कोणते उपाय करू शकतो, आयुर्वेदिक कोणत्या औषधी घेऊ शकतो याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. जर तुमच्या पायाच्या नखामध्ये काही बदल दिसत असतील, जसं की पायाची नख काळी पडणं, निळी पडणं किंवा पिवळी पडणं, तर यामध्ये वेगवेगळ्या आजारांमध्ये अशी लक्षणं दिसतात. जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालं असेल तर त्यामुळे सुद्धा पायाची नख पिवळी पडतात, काळी पडू शकतात, त्या ठिकाणी खाज येते. काही वेळा पायाच्या बोटाला जर मार लागला तर त्यामुळे पायाची जी नख असतात ती काळी निळी पडू शकतात, कारण की त्या ठिकाणी रक्त गोठलं जातं आणि त्यामुळे नखांचा रंग बदलतो. जर तुम्हाला व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल, आयर्नची कमतरता असेल तर त्यामुळे तुमच्या पायाच्या नखांचा रंग हा पांढरा असू शकतो. तसेच अशा लोकांची नख ही कमकुवत असतात, वारंवार तुटत असतात. जर तुम्हाला मधुमेह असेल तर त्यामध्ये सुद्धा तुमच्या नखांचा रंग बदलू शकतो, नख कमकुवत होऊ शकतात. काही त्वचा विकार जसे की सोरियासिस मध्ये सुद्धा तळपायाच्या नखांचा रंग बदलू शकतो, त्या ठिकाणी काळसरपणा असू शकतो, खाज प्रचंड असू शकते. तर यासाठी आपले पाय आणि पायांची नखांची स्वच्छता व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला कोणता आजार आहे का हे जाणून घेणं गरजेचं आहे, त्या आजाराची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पायाचा जो वरचा भाग असतो, ज्याला आपण बोलीभाषेमध्ये पोटऱ्या बोलतो,
काफ मसल्स, तर त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच जणांना वेदना होतात. तर ह्या वेदना होण्याची बरीचशी कारणं असू शकतात, जसं की रक्तप्रवाह जर व्यवस्थित होत नसेल तर काफ मसल्सच्या ठिकाणी म्हणजे पोटऱ्याच्या ठिकाणी वेदना होऊ शकते. ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित न झाल्यामुळे पायापर्यंत रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही, यालाच पेरिफेरल आर्टरी डिसीज असं म्हणतात. जर तुम्हाला देखील पेरिफेरल आर्टरी डिसीज असेल तर तुम्हाला वारंवार पोटऱ्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. बऱ्याच वेळा डिहायड्रेशनमुळे सुद्धा पोटऱ्यामध्ये वेदना होतात. आता उन्हाळ्यामध्ये ऊन भरपूर असतं, पाणी कमी पिलं जातं, घाम सतत येत असतो, त्यामुळे डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस असतात. सहसा मॅग्नेशियम आणि पोटॅशियमच्या कमतरतेमुळे अशी समस्या निर्माण होते. तर तुम्ही आपलं हायड्रेशन मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा व्हेरिकोज वेन्समुळे सुद्धा काफ मसल्सच्या ठिकाणी पोटऱ्याच्या ठिकाणी वेदना होतात. व्हेरिकोज वेन्स म्हणजे शिराजाल तयार होतं. शिराजाल म्हणजे त्या ठिकाणच्या ज्या व्हेन्स आहेत त्याचे ज्या झडपा असतात त्या कमकुवत झालेल्या असतात, त्यामुळे त्या ठिकाणच्या व्हेन्स ह्या फुगलेल्या असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी वेदना निर्माण होतात. यालाच व्हेरिकोज व्हेन्स असं म्हणतात. बऱ्याच जणांना डीव्हीटी म्हणजे डीप व्हेन थ्रोम्बोसिसमुळे सुद्धा पोटऱ्यामध्ये वेदना होतात. तर यामध्ये आपल्या पायामध्ये रक्ताचा थक्का तयार होतो, त्या ठिकाणी सूज असते, वेदना असतात. बऱ्याच वेळा ह्या वेदना चालताना वाढतात, विश्रांती घेतल्यावर आपोआपच त्या वेदना कमी होतात. जास्त उभं राहिल्यामुळे बऱ्याच जणांच्या ह्या वेदना वाढतात, आराम केल्यामुळे त्या वेदना कमी होतात. काफ मसल्स मध्ये म्हणजे पोटऱ्यामध्ये वेदना मागचं नेमकं कारण काय आहे ते आधी शोधून घ्या. त्यानंतर जो आजार आहे त्याची ट्रीटमेंट आधी करणं गरजेचं आहे. तर यासाठी तुम्ही प्रसारिणी तेल किंवा महानारायण तेलाने पायाला मसाज करावी, कोमट पाण्याने शेक द्यावा, त्यामुळे वेदना तात्पुरत्या कमी व्हायला मदत होते. हलके स्ट्रेचिंग करावे, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला मदत होते. जर डिहायड्रेशनमुळे पोटऱ्या दुखत असतील तर पाणी भरपूर प्यावं, पोटॅशियम मॅग्नेशियम युक्त पदार्थांचं सेवन करावं. पायामध्ये दिसणारं नववं लक्षण म्हणजे पायामध्ये जखमा ज्या लवकर भरून येत नाही. काही वेळा बऱ्याच जणांना थोडंसरी जरी लागलं तरी सुद्धा त्या जखमा लवकर भरून येत नाही. अशा लोकांना डायबिटीज, प्री डायबिटिक असण्याची किंवा डायबिटीज असण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्ही आपली रक्तातील शुगर पातळी चेक करणं गरजेचं आहे. अशा लोकांना वारंवार संसर्ग म्हणजे इन्फेक्शन होण्याचा धोका देखील वाढतो. पायाच्या ठिकाणचं दिसणारं 10वं लक्षण म्हणजे चालताना तळपायाच्या ठिकाणी वेदना होणं. याची वेगवेगळी कारणं असू शकतात, जसं की कुरूप किंवा त्या ठिकाणचं हाड वाढणं, प्लॅन्टार फेसायटिस. तळपायाच्या ठिकाणी जेव्हा त्वचा कोरडी पडते, ओलावा कमी होतो, त्या ठिकाणची त्वचा खडबडीत होते, फाटलेली होते. दीर्घकाळ उभं राहिल्यामुळे सुद्धा त्वचा जाड होते आणि त्या ठिकाणी कुरूप म्हणजे कॉर्न दिसते. डेड स्किन जमा झाल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी कुरूप दिसते. चुकीची चप्पल घातली किंवा हार्ड सोलची चप्पल घातली त्यामुळे सुद्धा कुरूप तयार होऊ शकते. तर यासाठी आयुर्वेदामध्ये अग्निकर्म सांगितलं आहे. जर तुमचं कुरूप नवीन असेल तर अशा वेळी तुम्ही त्या ठिकाणी कॉर्न कॅप लावू शकता, ज्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड नावाचं औषध असतं. अल्टरनेट डे कॉर्न कॅप बदलत राहावी, त्यामुळे ते कॉर्न लवकर कमी व्हायला मदत होते. पायामध्ये दिसणारं अजून एक महत्वाचं लक्षण म्हणजे टाचदुखी. टाचदुखीची बरीचशी वेगवेगळी कारणं आहेत, जसं की ओबेसिटी, त्या ठिकाणी प्लॅन्टार फेसायटिस असणं किंवा त्या ठिकाणचं हाड वाढणं, अशी वेगवेगळ्या कारणांमुळे टाचदुखी निर्माण होऊ शकते. टाचदुखी मागे अजून काय कारणं आहेत, त्याच्यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक कोणते कोणते उपाय आहे याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या चेहऱ्याची जशी काळजी घेतात तशीच आपल्या पायांची, तळपायाची काळजी घ्यायला सुरुवात करा. आपल्या पायावरून आपल्याला कोणते कोणते आजार होऊ शकतात किंवा आजार आहेत याबद्दलची माहिती मिळते, म्हणून आपल्या पायांचं निरीक्षण करायला सुरुवात करा. पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.